मग आपण पाहिलं की सुदृढ शरीराकरता काय आवश्यक आहे? तर धष्टपुष्ट शरीर जर करायचं असेल तर काय आवश्यक आहे? चांगलं खाणं पिणं पाहिजे, चांगलं जेवण पाहिजे, खुराक चांगला पाहिजे. तसं चांगल्या बुद्धी करता कशाची आवश्यकता आहे? चांगले विचार. चांगले विचार हे आपल्याला ग्रंथातूनच मिळते आणि त्याच्याकरता युवकांनी तरुणांनी येणं आवश्यक आहे. ज्ञानेश्वरी हा जगण्याचा ग्रंथ आहे, फक्त सांगण्याचा प्रवचनाचा नाहीये. ज्ञानेश्वरी हा जगण्याचा ग्रंथ आहे. मग जगायचा जर तो ग्रंथ असेल तर तो आपण कधी अभ्यासला पाहिजे? जोपर्यंत जीवन शिल्लक आहे तोपर्यंत. ज्ञानेश्वरी हा जगण्याचा ग्रंथ आहे, तर तो कधी अभ्यासला पाहिजे, कधी वाचला पाहिजे? जोपर्यंत जीवन शिल्लक आहे तोपर्यंत. आपण जर असं म्हटलं की ज्ञानेश्वरी किंवा भगवत भक्ती उतार वयात करायची, म्हातारपणात करायची, काय अर्थ आहे त्यावेळेस? कारण तो जगण्याचा ग्रंथ आहे. त्यातली तत्व, मूल्य, नीती, धर्म आचरण्याची गोष्ट आहे. ती तरुणपणात किंवा जोपर्यंत तारुण्य आहे, युवा अवस्था आहे, त्याच वेळेस ती मिळणं गरजेचे आहे. म्हणून ज्ञानेश्वरीचं चिंतन अभ्यास करणं आपल्याला अगत्याचं आहे. हा भ्रम मनातून काढून टाका की अध्यात्म परमार्थ म्हणजे उतार वयातला विरंगुळा, अजिबात नाही. ती जगण्याची गोष्ट आहे, फिलॉसॉफी आहे. फक्त राम राम म्हणणं नाहीये, राम जगणं म्हणजे अध्यात्म आहे. चालेल, पुढच्या सत्संगाला आपण भेटूया. ज्ञानेश्वर महाराज की जय.